विधानसभेच्या निवडणुकीच्या धामधुमीत मुस्लिम समाजाच्या मतदान अत्यंत महत्त्वाचा आणि निर्णायक ठरणार आहे रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात. आज गेले काही दिवस रत्नागिरी शहर परिसरात मुस्लिम भागात जाऊन उदय सामंतचं नेमकं काम काय किंवा नेमकं उदय सामंतांना मतदान का करावं ह्या पद्धतीची विनवणी वजा विनंती करण्यासाठी ह्या शहर परिसरात फिरणारे एक शिवसेनेचे उदय सामंतांचे खंदे समर्थक जे मुस्लिम समाजामध्ये नेहमी वावरत असे सोहेल मुकादम आपल्या या स्टुडिओत आलेले आहेत. सुहेलजी, आपण गेले काही 15-20 दिवस शहरामधल्या विविध भागात मुस्लिम बांधवांच्या प्रचाराकरता उदय सामंतांना मतदान करायचं आवाहन करताय. काय नेमकं तरुणाईमध्ये मुस्लिम समाजातल्या उदय सामंतांबद्दल भावना आहेत? खरं म्हणजे आम्ही आता ज्या ज्या ठिकाणी तालुक्यात फिरतो आहे त्या ठिकाणी खूप प्रचंड प्रतिसाद आहे. मागील 20 वर्षात आपण बघितलं तर जो विकास झालेला आहे त्यामुळे लोक पण खुश आहेत आणि साहेबांवरती विश्वास वाढलेला आहे. मी याबाबत एक गोष्ट सांगेन की मागील 20 वर्षात साहेबांनी जी कामं केली त्याच्यावर विश्वास ठेवून लोकांनी आज मतदान केलं आणि करणार, भविष्यातही करणारच. आपण बघितलं की मागचे जे इलेक्शन होते ते सगळे विकास कामावर होत होती, रस्ते, गटार, पाणी, वीज. पण सध्याची जी इलेक्शन आलेले आहेत ते फक्त आणि फक्त जातीचं आणि धर्माचं राजकारण ह्याच्यावरच झालेले आहेत. आपण लोकांना हेच सांगतो जाऊन की जी हे राजकारण करत आहेत, घाणेरडे विकृत जे राजकारण करत आहेत त्यांना लोक कायमचे दूर ठेवणार आहेत. आपल्याला सर्वांना माहिती आहे की विकास काम करताना शहरातला भाग जो एवढा विकसनशील झाला आहे ते फक्त उदय सामंत यांनी आणलेल्या निधीमुळेच. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण बघितलं की आरोग्य व्यवस्थेत जी आपली यंत्रणा होती त्याबद्दल मेडिकल कॉलेज झालं आहे. आज त्या मेडिकल कॉलेजमुळे आपण बघतो की डॉक्टर आलेले आहेत आपल्या इथे आणि त्यांचे जेव्हा टर्म संपणार आहेत तेव्हा जी आपली आरोग्य व्यवस्था होती त्यामध्ये खूप असा विकास घडणार आहे, खूप असा बदल घडणार आहे. आणि हा बदल होत असताना रत्नागिरीकरांनी प्रत्येक ठिकाणी बघितलं विकास करताना साहेबांनी प्रत्येक ठिकाणचं असत नाही कुठं हिंदू आहे, मुस्लिम आहे हे समाजात न बघता प्रत्येक समाजाचा विकास केलेला आहे. रत्नागिरी शहरामध्ये नेहमी निर्णायक मतदान होतं आणि त्याच्या निकालावरती बऱ्याच अंशी परिणाम होतो. 2004 सालीसुद्धा पहिल्या वेळेला उदय सामंत विधानसभेत पोहोचले तेव्हा रत्नागिरी शहराने त्यांच्यावरती फार मोठं योगदान दिलं होतं आणि त्याच्यावरून त्यांना विधानसभेचा मार्ग मोकळा झाला होता. आज रत्नागिरी शहराच्या मधील महत्त्वाचं असेल कोकणनगर असेल, मिरकवाडा असेल, राजूड असेल, त्या भागातल्या मुस्लिम बांधवांची नेमकी भूमिका उदय सामंतांबद्दल विधानसभेच्या निवडणुकीच्या मतदानामध्ये कशी असेल? 100% चांगलीच असणार आहे. आम्हाला तरी असा विश्वास आहे की मुस्लिम समाज हा एक गट्टा मतदान उदय सामंत यांना करणार. कारण ज्या ज्या ठिकाणी आम्ही शहराच्या ठिकाणी फिरलो, मिरकवाडा असेल, राजुडा असेल, कोकणनगर असेल, भाटकरवाडा असेल, बाजारपेठ असेल, त्या ठिकाणची मुस्लिम समाजातील लोक आम्हाला येऊन भेटतात. त्या ठिकाणी सांगतात की या मागच्या 20 वर्षात जो पण जातीय सलोखा राखून ठेवलेला आहे त्या फक्त आमदारामुळे शक्य झालं आहे, आमच्या साहेबांमुळे शक्य झालेलं आहे. जी पण विकास कामं झालेली आहेत ती फक्त साहेबांमुळेच झालेली आहेत. आणि जे पण त्यांचं विजन आहे पुढचं त्या विजनसाठी लोकांनी त्यांना 100% त्यांच्यासोबत असायचा विश्वास दिलेला आहे. म्हणजे लोक ह्या वेळेला कुठंतरी जातीय तणाव किंवा जातीवर ते निर्माण करताना दुर्लक्ष करतील आणि उदय सामंतांच्या विकासाच्या बाजूनेच उभे राहतील असं आपल्याला ठाम वाटतंय? 100%. याचं महत्त्वाचं असं एक सांगेन की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हे जे राजकारण चाललेलं आहे, काही आमचे मौलाना आणि काही असे फतवे वगैरे का चाललेले आहेत त्याबाबत पण गैरसमज पसरवण्याचा एक प्रयत्न चालला होता. पण आम्ही ते आमच्या इथले पण मुफ्ती साहेबांनी त्याबद्दल वक्तव्य केलेलं आहे की अशा माणसाला आपण मतदान करा जे समाजाच्या पाठीशी भक्कम उभे आहेत, जे समाजाला प्रत्येक वेळी योगदान देत आहेत, जे समाजाच्या विकासासाठी योगदान देत आहेत. असे आपण बघायला गेलं की उदय सामंतशिवाय या मतदारसंघात दुसरा कुठलाही पर्याय नाही. आणि 100% आमच्या भावना आहेत. आम्ही एक मुस्लिम समाजाचा घटक असून आपल्या पण भावना आहेत की आपण सर्वांनीच आम्ही सगळ्यांनाच आवाहन केलेलं आहे की मुस्लिम समाज एकत्र येऊन ज्या पद्धतीने मागच्या इलेक्शनला पण ज्या पद्धतीने मुस्लिम समाजाने मतदान केलं त्यापेक्षा पण जोरात यावेळी मतदान होईल. कुठल्या अपेक्षेने तुम्ही ज्या मुस्लिम भागामध्ये जाता आणि उदय सामंतांना मतदान करता त्या लोकांच्या आणखीन काय अपेक्षा आहेत भविष्यात उदय सामंतांकडून? प्रत्येक कसं आहे मोरे साहेब की प्रत्येक वेळी ज्या वेळी इलेक्शन लागतं किंवा निवडणुका जवळ येतात लोकांच्या अपेक्षा वाढत असतात. विकास कामाचे असतील, रोजगारासंदर्भात असतील, बाकी काय डेव्हलपमेंट संदर्भात असतील, बऱ्याचशा अशा अपेक्षा लोकांना दरवेळी आपण बघितलं की त्यांच्या अपेक्षा वाढलेल्याच असतात. पण लोकांना हे माहिती आहे की रत्नागिरी शहरातलं पाणीचे जे प्रश्न होते
ते उदय सामंतच्या मार्फत सोडवले गेले. रस्त्याचे प्रश्न होते ते साहेबांमार्फत सोडवले गेले. आज ज्या ज्या ठिकाणी आपण गेलं तर विकास करणारी व्यक्ती म्हणून आज पूर्ण जिल्ह्यातच नव्हे महाराष्ट्रात एक मंत्रिपदाचं आपलं 4 नंबरचं मंत्रिपद भूषवणारी एक व्यक्ती आपलं सगळं तन मन धन लावून जनतेसाठी नागरिकांसाठी काम करत आहे, आपलं कर्तव्य बजावत आहेत. तर लोकांनी पण ज्या सरकारमुळे हे कामं होत आहेत ते लक्षात ठेवूनच आपण मतदान केलं पाहिजे, हे आम्ही आवाहन करतो. रत्नागिरी शहरातलं निकालानंतरचं एकंदरीत चित्र शहराचं मतदारांचा विचार केला तर का असेल असं वाटतं? 100% मला वाटतं एक 1.25 लाखाच्या लीडमध्ये साहेब येणार. ह्याची कारणे बरीच आहेत. सरकार म्हणून जेव्हा 2.5 वर्षापासून मागच्या आपण बघितलं याचा एक उहापोह केला तर आपल्याला निदर्शनास येईल की प्रत्येक अशा शासनाच्या ज्या ज्या योजना होत्या त्या साहेबांमार्फत प्रत्येक पदाधिकाऱ्यांमार्फत आपण शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. आपण बघितले की लाडकी बहीण योजना होती, लेक लाडकी होती, वयश्री योजना होती, बांधकाम कामगार असेल, घरेलू कामगार असेल, ह्या प्रत्येक प्रकारच्या योजना जनसामान्यापर्यंत जनकल्याण करण्यासाठी या योजना आपण साहेबांच्या मार्फत पोहोचवल्या आणि त्याचा 100% साहेबांना आणि सरकारला फायदा होणार. लोकांना एवढं कळलेलं आहे जी सरकार सर्वसामान्यांसाठी विचार करते त्या सरकारच्या मागे आपण खंबीरपणे उभं राहिलं आहे हे लोकांना तरी कळतं आहे. बाकी जे राजकारण करतात त्यांना राजकारण करू दे, विरोधात असतात त्यांनी विरोधात बोंबा मारू देत. राजकारण करणारे राजकारण करावं, विरोधकांनी विरोध करावा, पण उदय सामंतांच्या विकास कामांवरती ह्या वेळेला मुस्लिम समाज सामंतांच्या मागे ठामपणे उभा राहील असा विश्वास इथले एक तरुण नगरसेवक सोहेल मुकादम यांनी व्यक्त केला आहे. सोहेलजी, आपण या ठिकाणी आलात स्टुडिओमध्ये आणि आपण आपली मतं मनमोकळेपणे मांडलीत आणि उदय सामंतांच्याबद्दल मुस्लिम समाजामध्ये नेमकं काय चाललंय किंवा काय भावना आहेत ह्या मताच्या रूपाने नक्कीच मतपेटीत दिसून येतील असा आपण या ठिकाणी विश्वास व्यक्त केलात. आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल टाईम दिल्याप्रती आपले खूप खूप आभार. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.